राऊंडअप मारलं होतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षांची किसालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत राधेश्याम नामदेवराव सदार, कंपोस्ट सदार खडकी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम यांच्या हळदीच्या प्लॉटवर. आणि हा हळदीच्या प्लॉटचं व्यवस्थापन केलेलं आहे शेतीशाळा 24/7 प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षांची किसालय रामपुरी बुद्रुक, जिल्हा परभणी यांच्या माध्यमातून. तर इथं जे सुरुवातीपासून जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीट व्यवस्थापन केलेलं आहे त्यामध्ये 2 डोस पूर्ण झालेले आहेत आणि आता 3ऱ्या डोसची तयारी आहे. हे जे आहे हे विजा, लहान रोपाला विजा झालेली असते, त्याच्यामुळे पानावर आल्यानंतर ते जास्त दिसतं. लक्षात हां, इकडे बघा. आता जे आहे ना, आता जे तुम्ही लक्ष कुठे द्यायचं माहिती आहे का? ह्या पानावर लक्ष द्यायचं. ह्या पानावर दिसलं नाही पाहिजे. आता ह्या पानावर जी डेपेन्सी दिसायला लागली ही, तर ही डेपेन्सी आपली मायक्रोन्यूट्रलनं क्लिअर झाली होणार. आणि जी मूळ कुठं सडायला लागली दाखवा मला. मूळ सडण, कंद सडण हिचा जो प्रॉब्लेम आहे, मूळ सडण, कंद सडण जे आहे, काय प्रॉब्लेम आहे? हळद लईच खोल गेली हो. मुळे जनरेट आहेत ना ते, काय मुळे चालू आहे? हे काय झालं 2-3 मुळे आता मुळी तेवढीच असते, लहान झाडच लहान आहे ते. काय जनरेट मुळे व्हायला चालू मुळे ह्या सडन नाही आहे. हे काय चालू मुळे व्हायला. बघा, हे इथून कंद निघणार, इथून कंद निघणार, हे कंद निघणार, हे जनरेट होणार. आता याला आपण इमिजिएटली फॉस्फरस आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे पिकाची इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी 1 डोस देणार आहोत. खोल गेली हळद बघा. मुळे राधेश्यामराव मुळे पहा इथं डॅमेज झालेलं झाड आहे ते. इथून तर हे सगळ्यामुळे हां, ठीक आहे. किती लांब गेली झाडाच्या लांबी एवढी मुळी झाली ना. झाडापेक्षा लांब आहे झाड तुमचं. जवळपास 10 इंच आहे, मुळी 15 इंच आहे. चांगलं झाडाच्या मुळे चांगले आहेत. हां, सगळ्या मुळेच आहेत तुम्ही. आता तरी पण आपण याला ह्युमिक ॲसिड देऊ. ह्युमिक ॲसिड आणि चांगली हळद. चांगली तुम्ही म्हणले तेवढी हे नाही का? नाही लोकांच्या लय चांगल्या दिसतात साहेब. ती तुम्ही कोणती ती आपल्या घरात व्हिडिओ चालू आहे तुमच्याकडे का? ती अगोदरची ना, त्याच्यामुळे काय चांगली आहे तशी, काय खराब नाही तेवढी, काय नाही. कॅमेरा तिकडचा तुमचा चालू आहे म्हणजे तिकडे असं करा. तुम्ही म्हणले असं जरा आडवा करा, आडवा करा. चालू आहे व्हिडिओ. कट करून पुन्हा करू का? आपले शेतकरी समजदार आहेत, सगळ्याला समज. ह्या पिवळ्या आता हे हिरवे येतील का नंतर? समजलं पाहिजे. 5-10 दिवसांनी करू कट. कट करू नका. नाही, पण आता येईल काय जर येत असलं ना तर समजते काय ते. नाही, आपण प्लॉटवर आलो ते चांगलं झालं, कारण प्लॉटवर आल्याशिवाय स्थिती समजणार नाही ना. आता समजा मला जे द्यायचं होतं, जे असं दिसते ना हे. हां, नाही, ते जे दिसतंय का ते आता मॅच्युरिटीकडे पान जाणार. जे नवीन पान होणार ते आपलं क्लिअर राहिलं पाहिजे. लक्षात. पान तुम्ही कोणत्याकडे लक्ष द्यायचं? इथं हे पान हां, हे पानाकडे तुम्ही लक्ष द्यायचं. हे पान आपलं डॅमेज नाही झालं पाहिजे. ह्या पानाची ग्रोथ वाढली पाहिजे, पान रुंद झालं पाहिजे, लांब झालं पाहिजे. आणि पानावर डेपेन्सी दिसली नाही पाहिजे. बघा, ही जी डेपेन्सी दिसायला लागली ना, ही डेपेन्सी दिसली नाही पाहिजे. लाल, हिरवं, पिवळं पान दिसलं नाही पाहिजे. एकदम फ्रेश. मी उन्हाच्या टायमाला आलो ना की सगळं हे असे पानं दिसतात. हां, हे जे असं पिळलेले पान दिसले ना, ते न्यूट्रिशनची कमतरता असते. हा जे पिळल्याला पान दिसले, बघा, हे पिळल्याला पान आहे. असं पान फ्रेश पाहिजे. याला एनर्जी 1 नंबर आहे. हे जे पिळल्याला पान दिसायला लागलंय, हे फॉस्फरसची कमतरता आहे. आपल्या DAP मधून काय मिळणार आहे? फॉस्फरसच मिळणार आहे. आणि जे समजा मायक्रोन्यूट्रियनची जी कमतरता आहे पानावर, त्याच्यामुळे आपण काय घेऊ आता? कॅल्शियम सल्फर कॅन्सल करू, मायक्रोन्यूट्रियल घेऊ वाढून. जे 1 लिटरच्या जागेवर आपण काय करू? 2-3 लिटर घेऊ. जे त्या हिशोबानं इथं आल्यावर समजतं. त्याच्यामुळे आपण प्लॉटवर आलो ते याच्यासाठीच.
प्लॉट 100% सुधारण्याच्या उमेदीमध्ये तुम्ही काळजी करू नका. मुळीचा विकास छान आहे, स्ट्रॉंग आहे, झाडाची लेवल एक नंबर आहे, काहीच अडचण नाही. प्लॉट हा जवळपास आमचा 40 ते 45 दिवसाचा प्लॉट आहे. स्थिती एक नंबर आहे. याचं पूर्ण व्यवस्थापन केलेलं आहे शेतीशाळा क्रॉप गार्डलाईन क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी. जबरदस्त ग्रोथ आहे. प्लॉट एक नंबर डेव्हलप आहे. काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आहे, कुठली डिसीज नाही आहे. जे काही तुम्हाला दिसायला लागले पानावर डेपेसिसी किंवा डागधब्बे, हे थोडेफार मायक्रोन्युट्रिशनची कमतरता आणि सनबर्निंगचा प्रॉब्लेम आहे. जे टेम्परेचर म्हणजे ताणतणावामध्ये ज्यावेळेस झाडं असतं त्यावेळेस टेम्परेचर असतं आणि टेम्परेचरमुळं जी हे करपा वगैरे जे दिसतो तो त्याचा प्रादुर्भाव आहे. याच्यामध्ये आपण याला संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापनमध्ये आपण नत्र, फॉस्फरस आणि पोटॅश हे घेणार आहोत, NPK. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत, इथं बघा शेंगच बारीक पडलेली आहे, त्याच्यामुळे इथं बारीक दिसतं. त्याच्यामध्ये आपण दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे घेणार आहोत आणि मायक्रोन्यूट्रलमध्ये जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे घटक घेणार आहोत. तर संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन याला आता इमिजिएटली आपण करून घेणार आहोत. तर प्लॉटची स्थिती योग्य राहील. जे न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे ती क्लिअर होऊन जाईल आणि पिकाला रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, पिकाची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला या प्लॉटमध्ये मिळून जाईल. तर या हिशोबानं एक नंबर आहे, छान आहे. बारीक बारीक तण बरंचसं निघालेलं आहे, तणाचं व्यवस्थापन करून घ्यावं. मित्रांनो, हा शेतीशाळीचा प्लॉट आहे आणि या हळदीला लावून जवळपास 45 दिवस पूर्ण झालेले आहेत. 40 ते 45 दिवसाचा प्लॉट आहे. कशी वाटते ग्रोथ सांगा आणि तुमचेही काही प्रॉब्लेम असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. तुऱ्याच्या काडीचं तास आहे पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. पिकाच्या वाढीची अवस्था आणि आपण जे न्यूट्रिशन देत आहोत याचा ताळमेळ बसतो का? क्रॉपची जी लाईफ आहे त्या लाईफमध्ये न्यूट्रिशन व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कोण्याही आजाराची सुरुवात होते न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळं. तर ते काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.